तो मुझे नहीं लगता करके मिडिल क्लास को कुछ मिला है। काफ़ी अच्छी सोच है, काफ़ी अच्छी चीज़ें लाए हैं, लेकिन एट प्रेजेंट उसका अभी कोई फ़ायदा नहीं हो रहा है। कुछ नहीं, मतलब आम जनता के लिए महाराष्ट्र ऐसा बोलना कि महाराष्ट्र को कुछ दिया है, तो वो तो कुछ भी नहीं मिला है महाराष्ट्र को। तो बजट पूरे कंट्री के लिए है, तो हमको बेनिफिट मिलेगा, ठीक है। इंडिविजुअल लेवल पर फिलहाल बेनिफिट नहीं। नमस्कार, G2 स्नॅक्स प्रेझेंट्स चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आपण पाहत आहात लोकमत, मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अमृत महोत्सवी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 2022 आणि 23 या वर्षाचा अर्थसंकल्प देशापुढे मांडला। आता या बजेटमधून प्रत्येकांनाच अनेक अपेक्षा होत्या। शेतकरी असू देत किंवा युवा वर्ग किंवा गृहिणी, व्यापारी, उद्योजक, अनेकांना या बजेटमधून नेमकं आपल्या पदरी काय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। तर याच बजेटबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि गप्पा रंगणार आहेत। चलायचं मग। सध्या आम्ही नागपूरच्या मिसिसिपी फूड कोर्टमध्ये आहोत, गप्पा रंगणार आहेत आणि नागपुरात सध्या खूप थंडी आहे आणि अशा गुलाबी थंडीमध्ये समोर गरमागरम चहा आणि त्याचा साथ म्हणजे G2 स्नॅक्स। क्या बात है, म्हणजे दिस इज लाईक चेरी ऑन द टॉप मोमेंट असणार आहे। तर लवकरच गप्पांना सुरुवात करणार आहोत आणि अजून एक सरप्राईज आहे, ते म्हणजे या गप्पांमध्ये जे कोणी बाजी मारेल त्यांना आमच्याकडून G2 स्नॅक्सचा हे गिफ्ट हॅम्पर सुद्धा त्यांना मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात G2 प्रेझेंट चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाला। केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प लोकसभेत मांडला, पण अनेक जण पण असे आहेत की ज्यांना नेमकं अर्थसंकल्प अर्थातच बजेट काय याच्याबद्दल माहिती नाही। तर आज हे जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आणि मेन म्हणजे यंग जनरेशन आहे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत। प्रश्नांना सुरुवात करणार आहोत। बजेट म्हणजे नेमकं काय? आता आपण बजेट म्हणजे म्हणू की आपली फायनान्शियल स्टेटमेंट जे आपण म्हणतो, आपलं इकॉनॉमिक फायनान्शियल स्टेटमेंट म्हणता येईल, ॲन्युअल स्टेटमेंट पूर्ण वर्षाचं आपल्या कंट्रीचं। तर ते जे आहे आत्ता जे बजेट झालं, तर आपण असं म्हणू की ते लाँग टर्म डेव्हलपमेंटसाठी आहे, खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन्स आहे, अनएम्प्लॉयमेंट कमी करतात त्याच्यासाठी आहे आणि ॲग्रिकल्चर बेस्ड आहे त्याच्यासाठी पण खूप सारे बेनिफिट्स आहे। तर मी स्पेसिफिक ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडची आहे, तर मी त्याच्याबद्दल थोडं सांगेन। आणि खूप महत्त्वाचं म्हणजे डिजिटायझेशन होतं आहे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे। तर ॲग्रिकल्चरमध्ये डिजिटायझेशनचंही सुरू आहे, तर खूप हा चांगला विषय आहे, कारण इतके आपण शेतकऱ्यांसाठी खूप काही करायला पाहिजे, कारण खूप महत्त्वाचे लोक आहेत ते आपल्यासाठी। तर ते PM आपण एक योजना काढली आहे कृषी ड्रोन म्हणून। तर त्याच्यामध्ये त्यांचं जे हार्वेस्ट उत्पन्न आहे, किती होतं, काय होतं, कधी आपण इन्सेक्टिसाईड हे करायला पाहिजे, पूर्ण त्याच्या आपल्याला रेकॉर्ड्स मेंटेन राहतील। तर त्याच्यासाठी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे ॲग्रिकल्चर आणि ह्याच्यासाठी आणि डिजिटायझेशन। ओके, या साईडने स्टार्ट करूयात। छत्री स्वस्त झालेली, महाग झालेली आणि यांनी स्वस्त सांगितली, 1 पॉइंट माइनस हो गया इनका। ओके, हिंग स्वस्त झाली आहे, प्लस 1 पॉइंट। मोबाइल चार्जर्स सस्ता हुआ है, 1 पॉइंट। ओके, चमड्याच्या वस्तू सस्ता हुआ है, 2 पॉइंट्स। स्मार्ट मीटर्स महाग झाले, 2 पॉइंट्स नाही 1 पॉइंट। हां, 1 पॉइंट। बरं, सोलर मॉड्यूल्स महंगा हुआ है, महाग झालेली आहे, 1 पॉइंट। ओके, वॉच घड्याळ महंगा हो गया है, चीप हो गया, सस्ता हो गया, 1 पॉइंट माइनस। ओके, केमिकल्स सस्ते हुए, सबको पता है केमिकल सस्ते हो गए, सबने आंसर दिया इसलिए सबको 1 पॉइंट मिलता है यहाँ पर। ओके, इसके बाद मोबाइल चार्जर्स
सस्ते हुए हे पण सगळ्यांना माहिती आहे बघा. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये ज्या गोष्टी यंगस्टर्स जास्त करून यूज करतात, मोबाईल फोन्स, मोबाईल चार्जर्स, यांच्याबद्दल या सगळ्यांना भरपूर नॉलेज आहे. ओके, त्यानंतर मौल्यवान रत्ने आणि हिरे स्वस्त झाले. ओके, लेने वाले आप किसी के लिए कैसे पता फिर आपको इसके बारे में ज़्यादा नॉलेज था? हाँ. ओके, तो हिरे आणि मौल्यवान रत्ने स्वस्त झालेली आहेत. इमिटेशन ज्वेलरी लडकियों को पता होगा महाग झालाय. महाग झालाय, राईट. इमिटेशन ज्वेलरीज जे आहेत ते महाग झालेलं आहे. ओके, सो रैपिड फायर यहाँ पर हम लोग ओवर कर रहे हैं. क्या लगता है कौन विनर है? अरमान. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. ओके, सो रॅपिड फायर या गेममध्ये बजेटचं रॅपिड फायर होतं आणि त्यामध्ये अरमान विनर आहेत. त्यामुळे G2 स्नॅक्सचं हे गिफ्ट हॅम्पर आपण अरमानला देणार आहोत. वा, कॉंग्रॅच्युलेशन. क्या बात आहे. सगळ्यांना शेअर करायचं. वा, बढिया. शेअरिंग इज केअरिंग, राईट. बरं, असं बघण्यात आलेलं आहे की कोरोनामुळे एज्युकेशन सिस्टम कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. स्कूलमध्ये जाण्याची गरज पडत नाही, ऑनलाईन एज्युकेशन आपण बघतो आहे. आणि अशात ग्रामीण भागाचा जर का विचार केला तर त्या भागात गॅजेट्स किंवा टेक्नॉलॉजीच्या ज्या वस्तू असतात त्या कुठेतरी कमी बघायला मिळतात. तर अशामध्ये अनेक प्रावधान करण्यात आलेले आहे बजेटमध्ये की ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा किंवा याचा फायदा होण्यात त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन तुम्ही देणार? जैसे कि ये बजट निकला है, इस पे रूरल एरिया को बहुत के फेवर में काफ़ी सारी चीज़ें आई है. 5G और फाइबर ऑप्टिक्स पूरा इंफ्रास्ट्रक्चर के लिए उसमें काफ़ी सब्सिडीज़ लाए हैं. 5G स्पेक्ट्रम के फाइबर ऑप्टिक्स में सब्सिडीज़ लाए हैं. तो इसके थ्रू जगह जगह पे नेटवर्क प्रॉपरली जाएगा तो एजुकेशन बढ़ेगा ऑनलाइन. अभी देखा जाए तो कोविड में हर जगह पे तो ऑब्वियसली ऑनलाइन ही चल रहा है. वर्क फ्रॉम होम चल रहा है ऑफिस में, स्कूल्स बंद है, ऑनलाइन चल रहा है. तो हर जगह पे नेटवर्क की ज़रूरत है, इसलिए इसको बजट में ये फ़ायदा आने वाला है. थँक्यू सो मच. बरं, प्रवासबद्दल जर का आपण बोलायला गेलं तर पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा मास्टर प्लानसुद्धा आखण्यात आलेला आहे या बजेटमध्ये. उसके बारे में आपको कुछ पता है? हाँ, जैसे अभी नया जो बजट आया है इसमें 400 न्यू ट्रेन्स जो कि वंदे भारत के नाम से शुरू की जा रही है. इवन रोड से ट्रैवल करने के लिए जो कि हमारे हाईवेज़ वगैरह है इनमें 25,000 किलोमीटर्स का एक्सपांशन किया जा रहा है. ये तो एक हो गया पॉजिटिव एस्पेक्ट. बट दूसरा साइड ये भी है कि जो टोल टैक्स है वो भी डे बाय डे बढ़ाया जा रहा है. हाँ, मैं मानता हूँ इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, बट अगर आप देखेंगे टोल टैक्स पे तो वो एक बहुत हेफ्टी अमाउंट होता है. लाइक जब आप ट्रैवल करते हैं रोड से तो एक कंप्लेन है. जो कंप्लेन आप कर रहे हैं वही कंप्लेन राहुल गांधी जी ने भी की है. उन्होंने तो कहा है कि जितने भी गरीब लोग हैं या जो भी सर्वसामान्य जनता है उनके हाथ में केवल शून्य आया है. इस बात को कितना आप मानते हैं सही? क्योंकि बजट देखा जाए तो केंद्र सरकार की ओर से जो बजट दिया गया वो काफ़ी सराहनीय है, ऐसे काफ़ी लोगों ने कहा कि हमें कुछ इसका फ़ायदा नहीं हो रहा है. लेकिन विपक्ष की अगर बात करें ख़ास तौर पे तो उनका साफ तौर पर कहना है कि इस बजट से आम जनता का कोई फ़ायदा नहीं है, केवल नुकसान है. मैं इस बात से तो एग्री करता हूँ क्योंकि इस बजट को देख के ऐसा लगता है कि मिडिल क्लास एंड उसके नीचे के सभी क्लास के लिए कुछ भी नहीं है. लाइक उनके लिए कुछ भी नहीं है. डिजिटलाइजेशन है बट उसका फ़ायदा वहाँ तक जब तक पहुँचेगा उसमें काफ़ी टाइम है. ऐसा लगता है. बिल्कुल. तो जब तक लोगों तक इसका फ़ायदा पहुंचेगा उस चीज़ को काफ़ी टाइम है, ऐसा इनका कहना है. आप इस चीज़ को मानते हैं एज अ स्टूडेंट या फिर एज अ यंगस्टर? आपने क्या एक्सपेक्ट किया था और वो क्या आपके एक्सपेक्टेशंस पे खरे उतरे हैं? नहीं, बिल्कुल भी नहीं. मिडिल क्लास व्यक्ति होने के मतलब एक वो होता है ना कि पिछले 2 साल से आपने इनकम में काफ़ी मार खाई है एंड उसको लेके कुछ तो इंसेंटिव मतलब पर्सनली मध्यम वर्गीय लोग सारे एक्सपेक्ट कर रहे थे. बजट में ऐसा कुछ हुआ नहीं. उन्होंने कुछ भी नहीं लाया. इंफ्रास्ट्रक्चर पे हाँ डेवलपमेंट पे उन्होंने एनहांस किया है. उन्होंने बोला है कि हम काफ़ी ज़्यादा एक्सपेंडिचर करेंगे, इंफ्रास्ट्रक्चर बढ़ाएंगे, बट उससे मध्यम वर्गीय लोगों को एज ऑफ नाउ कुछ बेनिफिट नहीं है. उनके लिए कुछ हुआ नहीं है और बस जो भी उन्होंने किया है वो एक
बड़े स्केल पे किया है। एज ऑफ नाउ कोई भी मतलब एक मिडिल क्लास आदमी के लिए कुछ बेनिफिशियल नहीं है बजट में, तो एवरीवन इज डिसअपॉइंटेड। आता फॅशनबद्दल जर का बोलायला गेलं तर फॅशनिस्टा जे असतात त्यांना कुठे तर याचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला नक्कीच दिसतो आहे, कारण काही वस्तू महाग झालेल्या आहेत, काही वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, पण विशेष करून ज्या मुली किंवा ज्या महिला असतात त्यांना याचा नक्कीच फटका पडलेला आहे, कारण ज्वेलरीज महाग झालेल्या आहेत, तिथे जर का आपण बघितलं तर ज्या ॲसेसरीज असतात त्या महाग झालेल्या आहेत। आप बताइए आपको क्या लगता है इसके बारे में? बजट में इमिटेशन ज्वेलरी उन्होंने महंगा कर दिया है और क्लोथिंग सस्ता किया है, दैट इज़ अ गुड थिंग, बट वो कहीं ना कहीं दोनों कंपनसेट हो गया, तो बेनिफिट उन्होंने कुछ भी नहीं दिया। थोड़ा सा देना था कंसिडरिंग कोविड और अब सब शादी का सीज़न है, तो थोड़ा सा बेनिफिट वाज एक्सपेक्टेड, बट देन इट्स ऑल न्यूट्रल, सो देर इज़ नो सच बेनिफिट फॉर द मिडिल क्लास पीपल इन द फॅशन इंडस्ट्री बेसिकली। फॅशन इंडस्ट्रीमध्ये बेनिफिट ॲज सच मिळालेलं नाही बजेटमध्ये, असं यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच मोठ्या स्केलवर बेनिफिट मिळालेलं आहे, पण जे मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी त्यांच्या स्केलवरती ॲज सच बेनिफिट त्यांना मिळालेलं नाही, असं एकंदरीत या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। पुढचे काही प्रश्न आपण यांना विचारणार आहोत, पण त्यापूर्वी एक G2 स्नॅक ब्रेक। G2 स्नॅक्स प्रेझेंट चाय पे चर्चामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत। बरं, गप्पा रंगलेल्या आहेत, बजेटबद्दल आपण बोलतोय, पण बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं किचन हा सुद्धा विषय होता किंवा आहे, कारण अनेक गृहिणींच्या आवडीचा हा विषय आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक शंका कुशंका आहेत की नेमकं काय स्वस्त काय महाग आणि आम्हाला येणाऱ्या काळात कुठल्या गोष्टीवर फायदा होणार आहे याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार आहात किचनबद्दल, नेमकं काय बजेटमध्ये प्रावधान करण्यात आलेलं आहे? सगळ्यात महत्त्वाचं गृहिणींसाठी जे आहे ते आपलं जे गॅस सिलेंडर आहे ते महाग झालं आहे, ते म्हणजे खूप जास्तच महाग झालं आहे, त्याच्यावर काही आपल्याला बेनिफिट नाही मिळालं या बजेटमध्ये, आणि आणखी त्यामुळे आपलं फूड महाग झालं आहे आणि फर्टिलायझर्स पण महाग झालं आहे, कारण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपण ते ग्रेन्ससाठी यूज करतो, तर म्हणजे अल्टिमेटली आपलं फूड महाग झालं आहे। अल्टिमेटली फूड जरी महाग झालं असलं तरीही G2 स्नॅक्स मात्र खूप टेस्टी आणि खूप अगदी स्वस्त दरात आहे। हो, सो आपण हे ट्राय करू शकतो ऑफकोर्स। बरं, बजेटमध्ये अनेक योजनांना निधी वाटप करण्यात आलेला आहे, पण नेमक्या त्या योजना कुठल्या याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? एक जो मुझे पसंद आया है वो है प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना। वो उसके तहत काफ़ी अच्छा काम करने बताया गया है इस बजट में। एक योजना है आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, एम्प्लॉयमेंट मिलेगा उसमें, एम्प्लॉयमेंट पे काफ़ी फोकस है वो योजना में। मुझे जो योजना सबसे अच्छी लगी वो है राष्ट्रीय शिक्षण मिशन। इसमें एजुकेशन के ऊपर काफ़ी मतलब फोकस किया गया है, लाइक रूरल एरियाज़ पे एजुकेशन या जैसे ऑनलाइन एजुकेशन वगैरह पे काफ़ी फोकस किया गया है। आपको कोई जानकारी? हाँ, उन्होंने एक जल जीवन योजना बनाई है, जिसमें उन्होंने गंगा के क्लीनिंग के लिए कुछ अलोकेशन किए हैं एंड उसके पीछे उसको एम्फसाइज किया है। एक किसान योजना आहे, ते शेतकऱ्यांसाठी, तर त्याचं ॲलोकेशन 68,000 crores केलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आरोग्य योजना आहे, तर ते जे आता आपण पेंडेमिक सिच्युएशनमध्ये आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी जवळपास 23 मेडिकल सेंटर्स ओपन करणार आहे मेंटल हेल्थसाठी। दे हैव प्रधानमंत्री फसल बीमा योजना, उनका एलोकेशन उन्होंने ₹15,500 crores किया हुआ है, जो कंपैरेटिवली लेस है प्रीवियस बजट के अकॉर्डिंग। एंड उन्होंने प्रधानमंत्री योजना के अकॉर्डिंग दे आर प्रोवाइडिंग फैसिलिटी टू द फार्मर्स फैमिली विच इज़ 6,000 in 4 monthly इंस्टॉलमेंट, जो
भी कम है क्योंकि थोड़ा सा इंक्रीज एक्सपेक्टेड था कंसिडरिंग कोविड सिचुएशंस एंड देयर इज़ अ लॉट ऑफ डोमिनेंस ऑफ फार्मिंग सेक्शन इन आवर कंट्री. तो अनेक योजना आहेत आणि या योजनांबद्दल खूप कन्फ्युजन पण होतं, पण मला आय एम शुअर की यांनी दिलेल्या उत्तरानंतर योजना नेमक्या कुठल्या याबद्दल आपल्याला अगदी म्हणजे श्युअरिटी आणि क्लिअरिटी आलेली आहे. बरं, या बजेटमध्ये या राज्याला, ज्या राज्यात आपण आहोत, ज्या राज्यावर आपल्याला अभिमान आहे, अर्थातच महाराष्ट्राला काय मिळालेलं आहे हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. CMनी पण यावरती अनेक आपलं व्ह्यूज सांगितलेले होते आणि एकंदरीतच CM म्हणजे उद्धव ठाकरे या बजेटपासून नाखुश आपल्याला दिसलेले आहेत. पण यांच्या मते किंवा सर्वसामान्य जनतेच्या मते महाराष्ट्रच्या पदरी काय आलेलं आहे हे पण जाणून घेणार आहोत. क्या लगता है आपको महाराष्ट्र के अगर बात करें महाराष्ट्र की, बजट में कुछ प्रॉफिट हुआ है महाराष्ट्र को लेकर? कुछ नहीं. मतलब आम जनता के लिए महाराष्ट्र ऐसा बोलना कि महाराष्ट्र को कुछ दिया है तो वो तो कुछ भी नहीं मिला है महाराष्ट्र को. एज ऑफ नाउ इंफ्रास्ट्रक्चर की बातें करें, बाकी चीज़ें करें तो वो बस फ्यूचर की बात है. इन हैंड कुछ मिला नहीं है. कुछ कहना चाहिए, इनसे म्हणणं आहे की काहीच मिळालं नाही. आप क्या कहेंगे? अगर हम देखें तो जॉब अपॉर्चुनिटीज़ इंक्रीज़ हो गया है, इंफ्रास्ट्रक्चर फैसिलिटी हुआ है, तो बजट पूरे कंट्री के लिए है तो हमको बेनिफिट मिलेगा. ठीक है, इंडिविजुअल लेवल पर फ़िलहाल बेनिफिट नहीं है, बट स्टार्टअप्स के लिए जो उन्होंने बेनिफिट दिया है तो वो भी हमको मिलने वाला है. ओके, देयर आर अ लॉट ऑफ टैक्सेशन क्रिप्टो पे एंड एवरीथिंग विच इज़ थोड़ा सा नेगेटिव, बट देन अगर वो RBI is also bringing their currency, तो as a country as a whole we will be benefited from that. And touchwood crypto ban नहीं हुआ, अगर वो ban हो जाता तो then it would have been a different scenario. Taxation is better. मला असं वाटतं की ॲट प्रेझेंट आपल्याला काही बेनिफिट नाही आहे, सगळं लॉंग टर्मच आहे. ॲट प्रेझेंट ॲज सच काही एक मिडल क्लास झालं, एक नॉर्मल लोक, त्यांना काहीच बेनिफिट नाही आहे सध्या. एकंदरीतच सगळ्यांचं न्यूट्रल मत आहे. कोणाचं मत आहे की बेनिफिट मिळालं आहे, कोणाला वाटतं की बेनिफिट नाही मिळालेलं आहे. कोरोनामुळे आपण बघितलं आहे की अर्थव्यवस्थेत कुठे तर चढ उतार आपल्याला बघायला मिळाला, पण या बजेटनंतर अनेकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या फुलफिल झाल्यात की नाही हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. आपको क्या लगता है इस बजट से आपकी जो एक्सपेक्टेशंस थी वो ये बजट खरा उतरा है उन पर? मैम मुझे लगता है करके काफ़ी ही न्यूट्रल मेरा मतलब ओपिनियन है. मुझे नहीं लगता करके मिडिल क्लास को कुछ मिला है. टैक्स स्लैब्स में कुछ कम ज़्यादा नहीं किया है ऊपर से. बट एक चीज़ मुझे ये अच्छी लगी करके मेंटल अवेयरनेस किया है गवर्नमेंट ने बहुत ज़्यादा. उसके लिए क्लिनिक्स भी ओपन कर रहे हैं जो कि काफ़ी अच्छी बात है. जैसे कि मानसी ने बोला कि ये बेनिफिट्स अभी नहीं है, लॉन्ग टर्म के लिए मैं एग्री करता हूँ. काफ़ी अच्छी सोच है, काफ़ी अच्छी चीज़ें लाए हैं, लेकिन एट प्रेजेंट उसका अभी कोई फ़ायदा नहीं हो रहा है. तो इससे मिडिल क्लास फैमिली को सीरियसली दिक्कत तो होंगी. अगर आप देखें कोविड सिचुएशन को लेके तो ये सारी चीज़ें सोचनी चाहिए थी गवर्नमेंट को. जैसे प्रेजेंट बेनिफिट की बात किया है तो मैं बिल्कुल हाईली डिसएग्री करूँगा, क्योंकि प्रेजेंटली तो सिर्फ लॉसेज ही हुए. लाइक टैक्स स्लैब में हमको कोई बेनिफिट नहीं मिला है. जहाँ तक के देखा जाए तो क्रिप्टो करेंसी को जैसे अभी आप देख रहे होंगे काफ़ी इम्पॉर्टेंट है. लाइक आज का यूथ हाईली इन्वेस्टेड है क्रिप्टो में, तो उसके ऊपर 30% डायरेक्टली स्लैब रेट लगा दिया है, टैक्स लगा दिया है. बट जब तक गवर्नमेंट के पास इसकी नॉलेज नहीं है या कोई रूल्स एंड रेगुलेशन नहीं आया है, तब तक आप डायरेक्टली कैसे लगा सकते. तो मैं बिल्कुल ही सेटिस्फाइड नहीं हूँ इस बार के बजट से. बट G2 स्नैक्स ने तो मुझे सेटिस्फाई किया है इस बार. भुजिया सेव इज रियली व्हेरी गुड. आफ्टर लाइक क्रीम एंड अनियन नंतर माझं पण भुजिया सेव फेवरेट झालेला है. आपसे स्टार्ट करेंगे फिर से. क्या लगता है आपको, एक्सपेक्टेशंस पे खरी उतरी है बजट इस बार? नहीं, बिल्कुल भी नहीं. मतलब एक कॉमन मैन के पर्सपेक्टिव से देखा जाए तो बिल्कुल भी कुछ बेनिफिशियल नहीं दिया है बजट में. हाँ, इंफ्रास्ट्रक्चर ग्रोथ, फ्यूचर रिलेटेड बाकी सारी चीज़ें उन्होंने लाई हैं, पर एज ऑफ नाउ इन हैंड कुछ नहीं दिया. बीइंग अ यूथ मला असं वाटतं की थोडं फॅशन इंडस्ट्रीला थोडं रिलॅक्सेशन्स किंवा बेनिफिट्स द्यायला पाहिजे होतं. गवर्नमेंट हैज़ टेकन अ ऑप्टिमिस्टिक व्यू फॉर द बजट कंसिडरिंग कोविड का सिचुएशन. हो सकता है कि उनको उम्मीद है कि कोविड ना रहे आगे,
जिस हिसाब से उन्होंने बजट लेकर आया है, एंड आई होप वो ना रहे एंड पीपल डेवलप, बट देन कंसिडरिंग द सिचुएशन एंड इतना जो लॉस हुआ है उसके अकॉर्डिंग कोई बेनिफिट इंडिविजुअल को तो नहीं दिया है. जॉब अपॉर्च्युनिटीज माइट ॲड अप. तर G2 प्रेझेंट चाय पे चर्चा आता हा कार्यक्रम आपण इथेच थांबवणार आहोत. पण आय एम शुअर की या बजेटबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे यांनी सांगितलेली ही इन्फॉर्मेशन अगदी सरळ आणि सोप्या भाषेतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली. आणि बजेट नेमकं काय, कोणाला किती फायदा, कोणाला किती नुकसान झालेलं आहे या बजेटनंतर याच्याबद्दलचा पण अंदाज आणि एकंदरीतच या टॉपिकवर क्लेरिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळालेलं असेल. आय एम शुअर अबाउट इट. पण आता आपण 2 गिफ्ट देण्याचं प्रॉमिस केलं होतं. एक हॅम्पर G2 स्पॉन्सर्ड आपण अरमानला दिलेला आहे. सेकंड गिफ्ट किसको मिलना चाहिए, क्या लगता है आपको? मानसी. मानसी लाइक सबका वोट मानसी के लिए है. ओके, सो मानसी जी आहे ती या G2 प्रेझेंट चाय पे चर्चाच्या या सत्रामधली सेकंड विनर आहे. तर तिला आपण हे गिफ्ट देणार आहोत. थँक यू सो मच. थँक्यू. G2 प्रेझेंट चाय पे चर्चा लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात सध्या इथेच थांबायची वेळ आलेली आहे. मात्र हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच तुमच्या शहरात देखील G2 स्नॅक्स अवेलेबल आहेत. ते घ्या, त्याचा आस्वाद घ्या, ते चाखा आणि तुमचा फेवरेट फ्लेवर आणि तुमचं फेवरेट स्नॅक्स कुठलं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. पण तुमच्या शहराच्या, राज्याच्या आणि अनेक घडामोडींसाठी पाहत रहा लोकमत. नमस्कार.